ब्लॉगमध्ये. सो सकाळपासूनची सगळी घाई गडबडच चालू होती सकाळपासून. बरंच मी असा विचार केला होता की बड्डेच्या दिवशी म्हणजे काहीतरी म्हणजे हलकं फुलकंच आपलं कामं करावे आणि राहावं असं वाटत होतं. पण जे निघालं कामं निघाले की विचारायला म्हणजे खूपच वैताग आला. आणि एकतर पावसाचे दिवस आहेत आणि ते बेसिनच्या खाली खूप दिवस झाले मी म्हणजे साफ नव्हतं केलं. म्हणजे वरवर साफ करायची पण आता तुम्हाला माहितीच आता पाऊस चालू झाला त्यामुळे थोडेसे किडे मकोडे काही ना काहीतरी येतच जातात. तसं तर मी सेफ्टी करून ठेवलंच आहे सगळं म्हणजे डांबर गोळ्या हे ते सगळं बरंच काय काय ठेवलं तरी पण नाही का म्हणजे काही नाही काहीतरी ते झालंच. आणि ते बघितलं ना तर मलाच कसं तरी वाटायला लागलं. म्हटलं नाही हे करायलाच पाहिजे. आणि एवढं बड्डेच्या दिवशी एवढं काम निघालं एवढं भांडी मग ते काढलं सगळे एवढं कामं झाले ना खूप म्हणजे खूपच एवढा वैताग आलेला असं वाटत होतं. खूप चिडचिड पण करत होती खूप चिडचिड पण होत होती असं वाटत होतं. बड्डेच्या दिवशी पण मला आराम नाही असं तसं. पण जाऊ दे जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. मग बघितलं ना किती छान लुक झालाय ते. आणि या लोक पावसात भिजले पण एका व्हिडिओसाठी. तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये माझी साडी कशी आहे. साडीचं लुक दाखव. माझी नाही सगळ्यात फेवरेट साडी झाली आता माझी पण. आणि काळा कलर तर मला खूपच आवडतो. आणि खरंच काळा कलर म्हणून असं नाही पण छान मस्त स्टाईल होतो खूप तिला तो सूट होतो. आणि छान मस्त शिवलेला पण म्हणजे ब्लाऊज पण छान शिवला आहे. तुम्ही बघू शकता एकदम साधा सिंपल शिवला आहे. मी छान मोठे हात ठेवले आणि हे बघा किती छान म्हणजे असं साडीचा लूक आहे ना एकदम म्हणजे असं छान सिंपल आणि असा दिसतो मस्त छान वाटलं मला. आणि बरेच कामं झाले सगळं काय झालं. आणि त्यानंतर मग थोडंसं जरा मानेला आराम द्यायचं म्हणून मी अगदी 5 मिनटं फक्त थोडीशीच लेटली. आणि मग त्यानंतर मग उठली लगेच आणि पटापट मेकअप करायला घेतला. मेकअप म्हणजे आपला साधाच काही नाही सनस्क्रीन लावलं. त्यानंतर मग फक्त आपलं काय ग कन्सिलर तेच लावलं तेच असतो ना आपला तो लावला. आणि मग त्यानंतर पावडर लावलं आयलाइनर आय शॅडो थोडासा लावलाय बघत असाल तर हलका फुलकाच मेकअप केला. लिपस्टिक आणि आयब्रो थोडासा केला आणि थोडेसे हेअर केलेले आहेत बघू शकता असे. आणि लुक कसं वाटलं ना कमेंट मध्ये. आणि घरी पण 2-3 व्हिडिओ केले. आणि त्यानंतर मग यांची तयारी सिया ट्युशनला गेलेली त्यामुळे मग त्यानंतर मग ही आली तिची तयारी. मग ह्या निघतच नव्हत्याने निघायलाच आम्हाला जवळ माझी तर तयारी लवकरच झाली होती 5 वाजताच माझी तयारी झाली. पण यांना 6 वाजले. मग आम्हाला इथे येईपर्यंत 6:15 म्हणजे 6:30 पर्यंत तरी आलोच आम्ही इथे. त्यानंतर आम्ही मोस्टली मी सांगते ना म्हणजे जास्तीत जास्त फक्त 3 किंवा 4 व्हिडिओ काढले असतील. आणि नेमका त्यावेळेस पाऊस आला. आम्ही खूप दिवसापासून प्रॅक्टिस करून ठेवलेला आहे एका व्हिडिओचा. आणि त्या व्हिडिओमध्ये आम्हाला पाऊस पाहिजे होता. रिमझिम तेव्हाला तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला पण असेल तर नक्की म्हणजे सांगा. मी तो पाऊस येत होता आणि नेमका त्यावेळेस म्हणजे खूप आमची म्हणजे इच्छा होती आणि ती इच्छा आमची पूर्ण झाली. म्हणजे त्या गाण्यामध्ये नेमका म्हणजे खूप जास्त पाऊस नको थोडासा हलका फुलका रिमझिम जसा येतो ना तसा पाऊस असावा अशी आमची इच्छा होती. आणि नेमका त्यावेळेस नेमकं तसंच झालं. आणि मस्तपैकी आम्ही तो व्हिडिओ काढला रील्स केला. आणि मस्त मग आम्ही दोघींनी छान आम्ही ब्लॅक घातलेला आहे पाहिलं तर नाही घातलं तो असं पण मस्त कारण आमच्या दोघींचं म्हणजे हे जमतं मस्त डान्स वगैरे एक नंबर. तर त्यामुळे रील्स वगैरे काढले 2-4 आणि मग स्लोमो वगैरे चालायचे व्हिडिओ असे वगैरे घेतले. आणि आता घरी चाललं. नेमकं मिस्टरांनी गाडी ठेवलेल्या पावसाचे दिवस आहेत म्हणून त्यामुळे गाडी घेऊन जात नाहीत. सो आता घरी जातो. तर बड्डे व्लॉग नक्की म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत आजचा व्लॉग बघत राहा. आणि मी कशी दिसते ते सुद्धा नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मला भरभरून विश करा. बस थँक्यू. बघा आता जस्ट आम्ही गार्डनमधून आलो. आणि गार्डनमधून आल्या लगेच मी जेवणाला लागले. आणि साडी नेसूनच आहे म्हटलं आता परत काढा आणि परत नेसा तसं नको व्हायला म्हणून आता जेवण करून घेते. आणि मग नंतर मी लाईव्ह जाणार आहे यूट्यूबला. आता हा व्हिडिओ मे बी माहिती नाही हा ब्लॉग कधी येईल काय येईल कारण भरपूर व्हिडिओ माझे वेगळे ब्लॉग सगळे व्हिडिओ करून ठेवते पण सगळे पेंडिंग आहेत. कधी एवढं अजिबात वेळच भेटत नाही. सारखी धावपळ चालूच आहे कुठे नाही कुठे हो ना पाय सारखं कुठे नाही कुठे जाणं येणं चालूच आहे. पायलचं माझं सारखं चालूच आहे. आणि उद्या अजून पेपर आहे पायलचा तर तिकडे कांदिवलीला जायचं आहे परत अजून. सो त्यामुळे अशी सगळी घाई गडबड होत आहे. म्हणून त्यामुळे कदाचित तुमच्यापर्यंत व्हिडिओ खूप लेट पोहोचतात. सो त्यासाठी खूप मनापासून सॉरी. सो चला मी जेवण आवरून घेते. खूप गरम झाले पावसाळ्याचे दिवस आहे तरी पण एवढं गरम बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे खूपच गरम झाले. सो चला मी बनवून घेते सगळं आणि मग परत येते. शरणं गच्छामि धम्मं शरणं
आत्ताच आले आमचे साहेब. वाजले बघा 10:30 वाजले. 10:30 वाजत आले आहेत आणि आत्ता आले आमचे साहेब. पाऊस पण येतोय आणि आत्ताच लाईव्ह संपला आमचा, म्हणजे 10 वाजता संपलं मे बी. आणि आले आता आमचे साहेब. आता आम्ही केक कट करू मस्तपैकी छान. विश तरी करा हॅपी बर्थडे सगळ्यांच्या सोबत. थँक्यू. बरं चला, सगळ्यांनी विश केलं आपल्याला. लाईव्ह गेलेले सगळ्यांनी मस्त. सगळे आलेले. निशा पण आलेली. निशा फुले नाही का पुण्याची, हां ते पण आलेली. सगळेच आलेले लाईव्हला. सो चला आम्ही केक कट करतोय आता. हे सुरी कुठे? सुरीगिरीने आणलं बघ. सुरीने आणलं. हे बघा आपला हा आहे 20K फॅमिली. आपली यूट्यूब फॅमिली झालेली आहे. आणि इकडे हा माझा बड्डेचा केक आहे. सो एकाच दिवशी दोन्ही सेलिब्रेशन करत आहोत यासाठी, कारण आजच्याच दिवशी योगायोगाने माझे 20K फॅमिली पूर्ण झालेली आहे. सो त्यामुळे दोन्ही केक कट करूया. सो चला. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांचा सपोर्ट आहे आणि माझ्या फॅमिलीचा सुद्धा थँक्यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mommy. Happy birthday to you. May God bless you. Nata, congratulations and celebrations for 20K family. बोला for 20K family. आता हा आपला Happy birthday. Thank you so much. Thank you all of you. थँक्यू सो मच मेरा बच्चा. तो घे तू. हा तू घे ना, हातानेच घे ना. बघ हा एवढाच घे. हॅपी बर्थडे 20K फॅमिली. मम्मीला मम्मी इकडे बस इकडे. सो अशा प्रकारे आपला साधा सिंपल आपला बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे. तर आपलं जे काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. मस्त गार्डनला गेलो, मस्त फोटोशूट केले. बस एवढीच माझी इच्छा होती. खूप काही मोठी इच्छा नव्हती. मस्त आपलं काळा कलरचं साडी किंवा ड्रेस असं वेअर करायचं आणि मस्त फोटोशूट करायची अशी माझी इच्छा होती. ती माझी इच्छा पूर्ण झाली. आणि प्लस त्यात भर आली ती 20K फॅमिली. आपली सबस्क्रायबर पूर्ण झाले, म्हणजे आपलीच फॅमिली 20K झाले. सो हे योगायोगाने सगळ्या आजच्या दिवशी ह्या गोष्टी घडल्या. सो त्यासाठी खूप 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 अगदी मनापासून धन्यवाद. सो असा सपोर्ट करत राहा आणि अजून आपल्याला 50K नंतर 100K असे हळूहळू आपल्याला टप्पा पार करत राहायचा आहे. अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. सो अशा प्रकारे आमचा सगळं सेलिब्रेशन झालंय. सो आता आम्ही जेवण घेणार आहोत. सो चला मग आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. आय होप आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.